नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, मी आलेलो आहे आता चिंचपोकळीला आणि उद्या चिंचपोकळीला खूप मोठा मुंबईचा गणपती आगमन आहे. तो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा. उद्या खूप गर्दी असणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचा जो उद्याचा जो आगमन आहे त्याची पूर्वतयारी, त्याच्यानंतर मग इतर गणपती मंडळ आहे तिथे मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्यांनाही आपण त्यांची पूर्वतयारी बघणार आहोत पुढे या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर आज जाऊया आता चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाच्या मंडपाजवळ पोहोचलो आहे आणि अशी तयारी आहे उद्याची. खूप जल्लोष असणार आहे. उद्या बाप्पाचं आगमन आहे या मंडप. असा हा चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचा मंडप आहे. समोर बघा मंडप आहे आणि हा त्यांचा ऑफिस आहे. इकडे मंडप ढाकलेला आहे. तर आपण बाहेर जाऊया आता. आपण जस्ट मंडपाच्या थोडासा बाहेर आहे. हा परिसर आहे चिंचपोकळीचा आणि समोरूनच मूर्ती येणार आहे तिकडून आणि बाप्पाची मूर्ती इथे आत जाणार आहे या मंडपात. समोर जो मंडप आहे. तर आत्ता पुढे जाऊया आपण गेटजवळ. लाईट्स का काम वगैरे सुरू आहे. बाप्पाची मूर्ती इथे ऑलमोस्ट 2:30-3 वाजता पोचेल कदाचित. गेल्या वर्षी मंडळी, उद्या मुंबईचा खूप मोठा आगमन आहे. तो आहे चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचं आगमन आणि मी आत्ता तिकडेच उभा आहे चिंचपोकळीच्या परिसरात आणि समोरच मंडप आहे. तिकडे हे लाईट्सचं काम सुरू आहे आणि आपण गेटजवळ. मी आत्ता उभा आहे चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाच्या गेटच्या इथेच. किती भव्य गेट आहे बघा. गेट आहे, एवढा मोठा गेट आहे. खूप सुंदर गेट आहे बाप्पाचा आणि ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आणि उद्या बाप्पाचं आगमन आहे आणि मूर्ती ह्या गेटमधूनच आत जाणार आहे. खूप बघण्यासारखं दृश्य. आता दुसऱ्या साईडला उभा आहे गेटच्या. खूप भव्य गेट आहे. भव्य म्हणजे खूपच भव्य आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे कंप्लीट झाल्यानंतर. बाप्पाची मूर्ती समोरून येणार आहे आणि या गेटच्याहून आत जाणार आहे. आणि जेव्हा गेट रेडी होईल ना तेव्हा बघण्यासारखं दृश्य असणार आहे. सुंदर म्हणजे भव्य म्हणजे खूपच भव्य आहे यंदा हा गेट. म्हणजे असं मला माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, कदाचित तिरुपतीचं मंदिरासारखंच डेकोरेशन असणार आहे. थोडा मी पाठवून घेतो व्हिडिओ. भव्य गेट आहे. आता आपण जाऊया काळा चौकीच्या महागणपतीकडे. तर मंडळी, यंदा आपल्याला लालबाग परेलमध्ये खूप भव्य आणि खूप सुंदर असे डेकोरेशन्स बघायला भेटणार आहेत. मोठे मंडळ आहेत जे परेलचा राजा, त्यानंतर मग लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळी चिंतामणी, काळा चौकीचा महागणपती. खूप सुंदर आणि आकर्षक आपल्याला डेकोरेशन्स या टायमाला बघायला भेटणार आहेत. आता आपण काळा चौकीच्या महागणपतीच्या मंडपाजवळ चाललो आहे. मंडळी, मी आता काळा चौकीच्या गणपती बाप्पा जिथे बसतो तिथे आलो आहे. आपण आत जाऊया मंडपाच्या आत. मंडळी, हीच ती गल्ली आणि जिथून भव्य मूर्ती आत गेलेली. ती छोटीशीच गल्ली आहे बघा. भरपूर व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील या गल्लीचे. या गल्लीतून आत येते एवढी उंच मूर्ती. मंडळी, आता मी काळा चौकीच्या महागणपती बाप्पाच्या मंडपाच्या जवळ आहे. अजून काम सुरू आहे आणि ह्याच गल्लीतून ही भव्य मूर्ती आत येते. हा मंडप अजून काम सुरू आहे. मूर्ती तिकडे. तर जाऊया बाहेर त्याच गल्लीतून. तर मंडळी, आता काळा चौकीच्या महागणपतीकडून आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ. इथून एक आपल्याला 5 ते 10 मिनटं लागतील. मंडळी, मी आत्ता रंगारी चाळ बदक इकडे आलो आहे आणि तयारी चालू आहे. आतमध्ये जाऊया. रंगारी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बसते. मंडपाजवळ आहे मी आता. हा आहे रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अजून काम चालू आहे. गणपती बाप्पाची मूर्ती इथे बसते. रंगारी चाळ गणेशोत्सव मंडळ. आणि आत्ता आपण जाऊया लालबागच्या दिशेने.
भरपूर पोलीस दिसतात. पोलीस बंदोबस्त एकदम कडक आहे. भरपूर पोलीस दिसतात आहे बघा. पोलिसांचा ताफाच येतोय पूर्ण. या दिशेला पेरुसाळ आहे आणि आता समोर आहे लालबागच्या राजाचा गेट. असं गेट दिसतोय बघा लालबागच्या राजाचा. भव्य गेट आहे. चिंचपोकळी चिंतामणीचा गेट बी खूप भव्य होता. चालू आता लालबागच्या राजाच्या मंडपाच्या आत म्हणजे जिथे मंडप लाइटिंग छान डेकोरेशन आहे. पूर्ण झुम्मर बघा, आकर्षक झुम्मर वाटत आहेत. आत आलो आतपर्यंत शूटिंग नाही करू शकत. इथून छान वाटतंय डेकोरेशन. हे बघा आतमध्ये बाप्पाचा मंडप आहे. मंडळी मी आत्ता लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ आहे आणि खूप सुंदर अशी लाईट्स डेकोरेशन तुम्हाला दिसते बघा. आज जास्ती जाऊ नाही शकत पर्यंत. छान आधी डेकोरेशन झाल्यावर अजून सुंदर दिसणार आहे या दृश्य. जाऊया आपण बाहेर. सुंदर लाईट्स आहेत बघा, झुम्मर आहे पूर्ण. आणि तुम्हाला जर गणपतीची ते शॉपिंग वगैरे करायचं असेल गौरी गणपतीचं भरपूर दुकानं आहे तिथे. गवर आहे इकडे. इकडे बी तुम्हाला गौरी गणपतीसाठी जे दागिने वगैरे लागतात भरपूर दागिने वगैरे आहेत. गणपतीसाठी पाहिजे असतील तर. आर्टिफिशियल फुलं आहे ती. इकडे दुकान आहे. हार आजकाल आर्टिफिशियल हार भरपूर वापरतात. आता आपण आलो आहे तेजू काळाचा राजा. आता काम चालू आहे ते पण गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना होती. गणपती असतात. एक बालयुवक उत्साही मंडळ लालबाग आणि दुसरा राजा तेजू काळाचा यांचा गोविंदा पथकी आहे. इकडेच मंडप असतो तेजू काळाच्या राजाचा. या साईडला काम चालू आहे. भव्य मंडप आहे. भव्य गेट आहे बघा. सगळीकडे भव्यच गेट दिसत आहेत. हे बघा खूप सुंदर गेट आहे. मुंबईचा राजा. तर मंडळी आज जाऊया आता आपण गेटच्या. गेट बघा भव्य गेट आहे. सुंदर डेकोरेशन आहे. मंडळी मी आत्ता गणेश गलीच्या आत आहे. खूप सुंदर डेकोरेशन वाटतं. हा अपडेट आहे. अपडेटचा व्हिडिओ आहे. काम चालू आहे बघा किती भव्य. मंडळी मी आत्ता मुंबईच्या राजा गणेश गल्लीच्या मंडपाजवळच आहे. समोर तिकडे मंडप आहे आणि काम चालू आहे आता डेकोरेशनचा. तर असा हा अपडेट आहे आजचा. गणेश गलीच्या आता बाहेर चाललो आपण. तर मंडळी उद्या चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाची मूर्ती इकडून येणार आहे. ह्या रोडने फुल जॅम पॅक असणार आहे हा रोड. मंडळी मी गणसंकुलला आहे आता. 500 गेटवर आहे जिथे लालबागचा ब्रिज आहे आणि कुठची गणपतीची मूर्ती बाहेर येते. आणि इथे उद्याही खूप आगमन आहे तिथूनही. उद्या परवा 2 दिवस असा माहोल आहे. मुलुंडची आहे का मूर्ती? मुलुंडची. मंडळी गेट बघा साक्षात असं वाटेल तुम्हाला पंढरपूरला झालं. आणि विठ्ठलाची मूर्ती बघा किती सुंदर दिसते. आणि भव्य गेट आहे यंदा परेलच्या राजाचा. आपल्याबरोबर केतन आहे. केतन उद्या आगमनाबद्दल सांगेल. परेलच्या राजाचा किती वाजता आगमन आहे? 4 वाजता आगमन आहे. 4 वाजता. आणि आतमध्ये डेकोरेशन काय? पंढरपूरचं डेकोरेशन आहे. पंढरपूरचं विठ्ठला जरूर. थँक्यू. सुंदर डेकोरेशन आहे. तर मंडळी आपण आत जाऊया आणि बघूया कसं काय या टायमाचं डेकोरेशन. सुंदर गेट दिसतंय. आतमध्ये पंढरपूर साकारणार. आणि खरंच यंदा परेल आणि लालबागमध्ये तुम्हाला जे डेकोरेशन बघायला भेटणार आहेत ना ते अप्रतिम आहेत. त्यांचे गेट बघूनच तुम्ही आतल्या डेकोरेशनची कल्पना करणार. मंडळी आपण ऑलमोस्ट गेट जवळ पोहोचलोय. सुंदर गेट आहे बघा. आणि आता आत आलोय.
हा नरे पार्क आहे आणि समोर विराजमान होतात परेलचा राजा आणि उद्या भव्य आगमन सोहळा आहे संध्याकाळी 4 वाजता ते बी गणसंकुलमधून युनायटेड मिल कंपाऊंडचा जो पाटचा लालबागचा ब्रिज आहे तिकडचं गेट आहे तिकडून आगमन होणार आहे. तर केतन धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थँक्यू. मी आता नरे पार्कमध्ये आणि परेलचा राजा समोर मंडप आहे. सुंदर असं डेकोरेशन आहे. यंदा पंढरपूर साकारतायत आणि हा गेट आहे. तुम्हाला पुढून मी गेट दाखवला. हा पाटून काय भव्य असा गेट दिसतोय बघा. विठ्ठलाची मूर्ती आहे वरती. मंडळी आता आपण परेल वर्कशॉप जवळ चाललो आहे जिथे चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाची मूर्ती रेडी होते. आपण परेल वर्कशॉप जवळ आलो. परेल वर्कशॉप आहे समोर. उद्या खूप तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. समोर बघा पोलीस बंदोबस्त आहे आणि हा परेल वर्कशॉप आहे समोर. इथून बाप्पाची मूर्ती जाणार आहे सरळ इथून बाहेर. तर मंडळी परेल वर्कशॉपमधून भरपूर आगमन आहेत पण सगळ्यात मोठा मुंबईचा भव्य आगमन होणार आहे तो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बाप्पाचा. इथून आगमन आहे तो. मंडळी बघा हा हे परेल वर्कशॉपचा अपडेट आणि हे आतले दृश्य आहेत परेल वर्कशॉपचे. आत ॲक्च्युली फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर आत्ता आपण मंडळी असा होता हा अपडेटचा व्हिडिओ. तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचा मंडप, त्याच्यानंतर मग काळा चौकीचा महागणपती, त्याच्यानंतर मग रंगारी बदकचा, लालबागचा राजा, त्याच्यानंतर मुंबईचा राजा, परेलचा राजा आणि आत्ता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर आहोत. तर हा अपडेट आहे आणि चिंचपोकळी चिंतामणी गणपती बाप्पाचं आगमन उद्या 11 वाजता होणार आहे. इथून कदाचित सगळ्यांना अलाउड नसेल. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.